अंकल ही ले लो हम बिना कामाची बडबड न करता चालू करू आपण आपला व्हिडिओ. आम्ही का नाही तिकीट घेतले, असे टोकन दिले. याच्यावर काय लिहिले दिसते काही काय तरी लिहिले रत्नकीर्ती पप्रावणू कुठली तरी लँग्वेज आहे असेल, पाली असेल, कारण बौद्ध ज्या भाषा आहेत ना त्या सगळ्यात जास्त पालीमध्येच केलेल्या आहेत. तर हे आहे एलोरा वेरूळच्या लेणी. दिसतंय काय असं दिसत नाही, कारण दिसणार तुम्हाला आता दिसली बाई समोर. थांबा, ही लांबणं काय एवढं चांगलं दिसणार नाही, जवळ तुम्हाला देतो मी क्लोजअप शॉट. याचा पूर्ण प्लॅन आहे, लोकेशन प्लॅन. कितना केव है टोटल? 34 केव्स आहे. ये पूर्ण मैप है. तो दोस्तों यहाँ पे आगे आपको मैप दिखाई देगा. और विश्व धरोहर वर्ल्ड हेरिटेज एलोरा गुफाएं, एलोरा केव्स. विश्व हेरिटेज. इथं इकडून जायचं आहे. विषय काय माहिती आहे का, कडू हिताला कळत ना तुम्हाला कुठल्या ठिकाणावरून जायचं, कारण ती पलीकडनं जे आहे ना ती एक्झिट आहे. त्यामुळे काय करायचं, आलं ना गप न लाजता विचारायचं की कुठनं स्टार्टिंग करायचं. आता रोज हँगड करायचं, कुठनं पळायचं नाही कुठे बी. म्हणणार होतं डुकरावणी, पण मी दिसतोय माझं तोंड तसं आहे. तर कुठून आपण जाऊयात. ही चालली ती इथे ही बांधले काय पूल. ह्याच्यामध्ये ना एकूण 34 लेण्या आहेत. आता ही 34 लेण्या बघासाठी कमीत कमी 1-1.5 तास तर जाईलच. बघू आता किती लागते. आता इथनं बघू आता ही किती लेण्या काय माहीत नाही, पण आमच्यासाठी पहिली लेणी. दगडामध्ये बांधलेलं आहे त्या सगळ्याच. अब कब पहुंचे? मैं कल आया. कल भी हम लोग भी आया, लेकिन कल थोड़ा आराम किया. कसं बांधले भारी भारी का नाही. थांबा वा वर जाऊ, वरनं बघू. हा ही अशी ही आहे ना, ही माझी अशी पहिली लेणी असेल जी मला असं पूर्ण आतमध्ये जाऊन एक्सप्लोर करता आली चांगली. नाही तर प्रत्येक ठिकाणी कसं असतंय, इकडून काढू देत नाही ती, व्हिडिओ काढू देत नाही ती. सगळं ही बौद्ध लेण्या तर नाही त्या, ही आपल्या गणपती दाखवल्या याच्यामध्ये. ही खांब आहे ती सगळी. कुठल्या लेण्या आहेत काय कळलं नाही मला तरी. बौद्ध लेण्या आहेत का कुठल्या लेण्या आहेत? आतमधून काय, आतमधून काय तर काय नाही. हे प्रदक्षिणा घालायचं आहे. खाली असं काय केलंय, उडाला होई चुई 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 वट वागळं लागायचं तोंडाला तिथं काय तर. एक मी काय करतो, काम करतो, पहिल्यांदा बघतो ही कुठल्या लेण्या आहेत त्या. बौद्ध लेण्या आहेत त्या काही हिंदूंचं काय आहे. ही 17वी लेणी.
18 नंबर आहे, 18 नंबर. हा, आणि ह्या ज्या लेण्या आहेत ना, ही 5व्या त्या 10व्या शतकामध्ये बनवलेल्या लेण्या आहेत. ह्या लेण्या बनवायचं कारण काय होतं का, तर ही जी रूट आहे ना, ही सिल्क रूट होता, व्यापारी मार्ग होता. त्याच्यामुळे इथं कसं राहण्यासाठी इथं काय काय, आणि जे बाहेरून देशात यायचे ना ते बौद्ध भिक्षुक वगैरे, त्यांच्यासाठी इथं प्रार्थनागृह, विहार असं बनलेले ती. ही लेणी आहे. याच्यामध्ये काय एवढं काय जास्त काय नाही, याच्यामध्ये फक्त एक आपली पिंड दिसते. हां, झालं. ह्या लेणीमध्ये एवढं काय नाही. ही कशाला केलं काय माहिती, हे सगळीकडे असंच आहे, भरपूर ठिकाणी बघितले. का ते काम करताना झालेलं आहे. हे आरामाची जागा आहे, बघितली ह्याच्यानं कळते आरामाची जागा आहे, कारण इथं कट्टे केलेत. झालं, एवढीच आहे, लहान लेणी. आम्ही कसं मधनं चालू केलं, कारण ती रस्ता ना ती ह्या बाजूनं दाखवला आहे. म्हटलं परत डबल कसं यायचं इकडे. ही 19वी ह्या लेणीमध्ये काय, ही बहुतेक नंतर बांधायला, ह्याच्यामध्ये सरळी ती तसल्या सळ्या. या अगोदरच्या काळात कुठं होत्या, 5व्या ते 10व्या शतकामध्ये. ही आता बांधायला आहे. ही जुनं आहे सगळं. हे पण हिंदूच लेणी आहे, कारण ह्याच्यामध्ये पिंड आहे. ह्याच्या पाठीमागून असं दक्षिण घालून जायचं येत आहे, पण वर सगळी आहे ती वट वगळा, तिकडून तिकडे जायत नाही. बघा आवाज आलाच का, ती आवाज येते चुई 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 करत. ही अशी आहे, ही एक लेणी 19वी. गर्दी वाढ लागली आता, सकाळ सकाळ एवढी गर्दी आहे. आणि विशेष म्हणजे काय तर उद्या बंद असते मंगळवारी, त्यामुळे आम्ही आज सोमवार आज आलो. ही जरा थोडी मोठी वाट लागली. अरे इथे भरपूर लेण्या द्या. ही काय लेणी क्रमांक 19. आता इथनं जाऊ बघत. ह्याला लेण्या 2-2 मजल्यामध्ये पण केली त्याची. ही खालचा एक मजला आहे, ती वर एक मजला आहे. ही इथं बी काय ना काय असणार आहे, पडले पण. इथं काय कुंड बिंड केलं असेल इथं, पाणी बी, कारण हे पाण्यासाठी केलं असणार आहे, हातपाय धुवायसाठी. ही पुनर्निर्माण केलं आहे बरं का, ही पुनर्निर्माण आहे. ह्याच्या आतमध्ये ही पण निवासस्थानाची लेणी आहे, आराम करण्यासाठी फक्त. ही याच्यामध्ये काही पिंड वगैरे काय नाही, इथं फक्त आराम करायचा आहे. वर जायला रस्ता बघा कुठं नाही. चल ऊपर चलते. ये यही है वो सोने के लिए. हे पण एक गुहा आहे बसण्यासाठी. इथे एक आहे आणि तिकडे एक आहे. बघूया. नाही ऊपर वहाँ से चढ़ना है. ध्यानधारणा करण्यासाठी असणार आहे. आता जाऊ आपण वरती 2nd फ्लोअरला. हा तिथं काय नंदी बैल.
हे अशा नक्षीदार कामं केले आहे तिथं. हे काय पूर्ण दिसत नाही एवढं. हे आहे बघा इथं मोठं. ही जरा थोडी भारी वाट लागली. नक्षी काम वगैरे मस्त दिसायला लागले याच्यावर. दिसतं मस्त दिसते ही. मोठं नंदी म्हणजे हे पण हिंदू लेणे. माहिती लिहिली असते की निघालेले. रामेश्वर नाम से प्रसिद्ध यह गुफा मंदिर भगवान शिव को समर्पित है. उंच कबूतर की खुला प्रांगण म्हणजे हे खुला प्रांगण. मध्य भाग में नंदी मंडप ही नंदी मंडप आहे म्हणजे हा जी आहे ती नंदी मंडप आहे. नंतर काय लिहिले आसपास में शिल्पयुक्त कक्ष है तथा गर्भगृह में शिवलिंग स्थापित है. याच्या आतमध्ये शिवलिंग आतमध्ये. हां याच्या आतमध्ये शिवलिंग आहे. मूर्त्या एवढं मोठं बांधलेली ती. तेव्हाच्या काळातली मूर्त्या. जबरदस्त. ह्याच्या पण किती हे त्या घोडा. ही 2 मुली ते डान्स करते ती. नाही ही पाठीमागची मुलगी आहे आणि ही पुढचा माणूस आहे. पूर्ण ह्याच्यावरती पूर्ण शिल्पयुक्त. ते म्हणले ना शिल्पयुक्त ते हेच आहेत शिल्पयुक्त. इथे लहान मुलगा दिसते. इथे पाठीमाग दिसतं. पाठीमाग क्लिअर दिसेल. आणि इथे कसं प्रत्येक जी ही असते ना शिल्पकला त्याच्यामागे एक स्टोरी असते. ते बिना स्टोरीचं काय नसते. इथं ही पंखा हलवत बसलेली. ती खाली एक लहान मूर्ती काढली घेतली. नक्षीकाम ही आहे. ही काहीतरी वाजवा लागली. इकडं पण भारी मूर्ती. हे पण काय माहिती सांगायला लागली. This is Jainism or Buddhist one, and this is the typical Hindu one. You don't see the mix of Buddhism or Hinduism together. Either it will be on a different key or it will be a different temple or a different. But here you will be mixed. Then one more thing. This is Buddhism for sure. This is Buddhism for sure. But some of the small sculpture you will see, they neither resemble the Hinduism nor resemble the Buddhism. It looks like either they are Greek or something else. You will find it in other caves, especially from 1 to 16. It looks like there is a mix of other ones. Because they have told that there are as per the 34 caves there are 17 caves from Hindu and 12 caves are from 1 to 15 is Buddhism. 1 to 15. Yeah. 16 Kailash temple. Yeah. From 16 to 29 it's Hindu temples. From 30 to 34 it's Jain. Yeah. So these are the Jains or Hindu because the sculptures resembles to Hindu. It's something different. No. It's Jain, they could be Jain. can't say. Because they told us that 5 caves are for Jains. Jain is 29 to 30 to 34. So this is the mixed sculptures. हे म्हणतात ही मिक्स आहेत म्हणतात कारण हिंदूमध्ये असं दाखवलं नाही. बट इन हिंदू वी हॅव 3 हेड्स फॉर ब्रह्मा विष्णू महेश. Simultaneously there is another one. बट हे म्हणतात मग ही वेगळा चेहरा वाटतंय. There is a Ganesh. For sure. इथं गणेश मूर्ती. हे ब्रह्मा विष्णू महेश. बाकीचे काय ते आहेत म्हणते ती त्यांच्या ते मुखवटा नसतं काय ती त्याच्यावरून ते म्हणतात की हे असलं मोठं आहे नाही याच्यावरून ते वेगळ्या धर्माचं असं वाटतं म्हणते. बघू आता पुढची लेणी.
किती हाताचा आहे? 1 2 3 4 5 हातीचा. 5 हात नसते हे खरं तरी कसं असतं माहीत आहे का? हे जे 5 हात आपण म्हणतो ना, हे 5 हात नसते. हे यांचं ती मुवमेंट असते डान्स करताना कशी कशी होते. आता कसं आपण पूर्ण मुवमेंट दाखवू शकतो ना, आपण ते आपल्या चित्रामध्ये ती मुवमेंट कशी दाखवायची, हात असं वर करताना किंवा मानाची. त्यामुळे त्यांनी ती पूर्ण मुवमेंट दाखवली आहे. आता आपण जाऊ पुढची लेणी बघू. आता वरच्या फ्लोअरला जाऊ. ह्याच्यामध्ये काय काय हे आहे नाही, इंग्रजांनी केलं आहे. कारण मग मी तुम्हाला दाखवलं ना, मी म्हणलेलं नंतर काय काय बनलेलं आहे, जीर्णोद्धार केलेला आहे. ही मग मला नाव लक्षात आलं नव्हतं यांचं काय, तर ही द्वारपाल आहे ती. आणि इथली पिंड बहुतेक तोडलेली दिसते. हे खाली हे पूर्ण टाकले. झालं ही एवढंच वाटतंय नाही. इकडं आहे ही बसायची जागा आहे तिकडे ध्यानधारणा करण्यासाठी. नाही तर वटवागळं नाही ते. हे कशाला बांधलेलं आहे? याच्यामधून हात जातो की पूर्ण बोट जातं की याच्यामधून हात. हो पूर्ण बोट येते की. कशाला बांधलाच होती काय? तरी वरचं एक प्रार्थनागृह आहे. हे 22 नंबर. हे तुम्हाला मग सांगितलं ना, हे सगळ्या हिंदू आहेत. याच्यामध्ये कुठलं तरी दिसायला आतमध्ये काहीतरी ठेवलेलं आहे. मग तिथे नंदी दिसते, शेपूट दिसते. बघू वर जाऊन. हे लाकूड चांगली केली लाकडाची, भारी. ही ध्यानधारणेच्या गुफा एकदम शांत, कोणाचं घेणं देणं. हे द्वारपाल आतमध्ये त्याच्या मूर्ती आहे. हा काही नंदी म्हणलं होतं ना मग, शेपटीवरनं कळलं मला. ते काय बंद केले. 3 द्वारपाल दिसतं का तिथं. ही छोटी लेणी आहे 22 नंबरची. ह्याच्यामध्ये मूर्ती आहेत. त्या सगळ्या देवाच्या मूर्ती आहेत. किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 मूर्त्या. ही यातली मला फक्त एकच कळाली, गणपतींची. इथनं खाली उतरताना ना, इथे एक अजून दिसले. ही पण काय गुहाच कसली आहे. इथे एवढंच आहे काय? मला वाटलं काहीतरी केलं असेल. नेक्स्ट लेणीकडे जाऊ. इथनं डायरेक्ट वर जाऊ. इथनंच. किती नंबरची आहे? 23 नंबर. उन्हामुळे आता काही एवढं दिसणार नाही क्लिअर. ही वरची ते 23 आहे ना, ती 24 असणार आहे वर. गणपतीची लेज मूर्ती आहेत इथं. इथं पिंड. पिंड कशी आहे बहुतेक काढू शकतो आपण, असे ठेवलेले त्याने.
हर गुफा में एक पिंड आहे. आणि अशी पहिल्या पिंड बघतोय जिथं मला असं ती ठेवू शकतो, इंटरलॉक सारखं आहे मध्ये ठेवलेली. तिकडे पण तशीच आहे. गोप्रोची चार्जिंग संपले. आता मोबाईलवर त्यानं करतो म्हणते. कर बाबा. चोवीसावी फोन नंबर वाला है, लेकिन दोस्तों एकदम लहान लहान आहे ते. लयच भारी बारीक केव्हा ती. ह्या एवढं बारीक बारीक काय केलं ते बारीक एवढं. काय काय दिसतंय इथनं. लयच लहान लहान आहे ते. इथं काय तर ही पण तोडले पण. हां हे आता दिसतंय बाबा बरोबर नीट की कसं ते पिंड आहे ते इकडला आणि मधलं पिंडीचा आकार. हा काय दिसतंय इथं बरोबर. हे असं बाहेर काढू शकतो आपण. आता ही लेणी बघितली. आता एक इकडून पण एक रस्ता आहे आणि इकडे एक रस्ता. इकडे गणपतीच्या लेणी आहेत त्या, गणेश व जोगेश्वरी लेणी. वर खाली काय आपण नंतर जाऊ. वर जाऊ पहिल्यांदा बघू कशी आहे वरची लेणी. गणेश लेणी. इकडे जास्त कोण येत नाही वर, कारण ही वर चढायचं ना, त्यामुळे वर चढायचं म्हणताना कोण येत नाही. ते मागा तुम्हाला दाखवलं ना, तिकडे लोक जास्त जातात. तर ही आहे गणेश लेणी. नंबर दिलेत काय आता. लेणी क्रमांक 24A 24B. गणपती हत्ती ठेवले तिथं. तिथं सगळ्या गणपतीच्याच मूर्ती त्या आतमध्ये. आणि तर ही आहे ही वेल्लोरा. वेरूळ एलोरा काय नाव आहे ते. इंग्लिशमध्ये एलोरा, मराठीत वेरूळ. तर या असल्या दगडामध्ये लेण्या कोरल्या त्या. साईडनं जावं, नंतर पडलं की डायरेक्ट मोक्षप्राप्ती येईल मला पण. ही दुसऱ्या खालच्या लेण्या त्या. तिकडे जायचं मला. आपण ती गणपती लेणी बघितली. तिकडे जोगेश्वरी लेणी. जाऊ तिकडे बघू कसं. बघितलं नुसतं त्या मोठ्या पाषाणामध्ये बनलेलं आहे. ही बेसॉल्टचं खडं काय वाटतं. पावसाळ्यामध्ये खरंच लेण्या बघण्यासारखं असणार आहे ते. आता कसं उन्हाळा असल्यामुळं काही दिसत नाही. तर काय रे गहिऱ्या पाण्याचे कारण आगे जाणं म्हणा आहे. म्हणजे इथं अगोदर पाणी भरपूर. हां बरोबर आहे. वरनं पाणी असेल ना पाऊस पडल्यावर, त्याच्यामुळे सगळे कठड्या बांधले त्याने. अरे भारी. इकडे हे महासंघाचं आता आम्हाला भेटलं आहे. ती लॉयर आहे, त्याला पण जरा हिस्ट्रीचा जास्त नाद आहे. आणि प्रत्येक ठिकाणी असं 3 मूर्ती आहेत. त्रिमूर्ती. इथं पूजेचं असणार आहे, कारण इथं राहण्यासाठी तसल्या बारक्या खोल्या नाही त्या. तर मागच्या वेळेस ना इथं अशा खोल्या असायच्या. ही म्हणजे प्रार्थनागृह आहे. पूजापाठ करते तिथं. वर हत्ती
ही द्वारपाल, आतमध्ये पिंड आणि ते त्रिमूर्ती. मला हेच कळत नाही, प्रत्येक लेण्यामध्ये ना सेम टू सेम स्ट्रक्चर आहे, मग तिने एवढ्या लेण्या कशाला बांधल्या त्या? एंट्रन्स. याचं काय काम पूर्ण दिसत नाही, अर्ध काम दिसतं याच्यावर. ह्याच्यामध्ये काय आहे? पिंड आहे काय? इथे पिंड आहे छोटी. अरे बापरे, इथं पाणी आहे. गणपती ही केवळ अशी थोडी लांब वाटते. तोडलेला आहे. इथं पूर्ण ही पाण्यामध्ये जाते, त्याच्यामुळे असं खड्डे पडले दिसत नाही. खड्डे हे पाण्याचे खड्डे आहेत. खरंच इथं पाऊस आला ना यायला पाहिजे खरं. मस्त आहे. आता जाऊ खालच्या लेण्या बघू आता. अरे बापरे, किती मस्त असेल. इथं पाणी असणार, तिथं मस्त बसायला जागा, भारी आहे जागा. इथं पूल बनवलाय, भारी बनवलं पूल पण डायरेक्ट. अरे किती पाणी असणार आहे खरंच रे. तो पाण्यामध्ये यायला पाहिजे खरंच. तुम्हाला जर येत असेल ना खरंच पावसाळ्यामध्ये या, हे नजारे तुम्ही मिस करचाल. नाही तर आम्ही तर काय मिस केला नजारे. आणि कसा पूल बांधला रे, खतरनाक. कशी काम आहे ती रे, काम म्हणजे काम आहे ती. हळू बाबा, पडायचं वर बघता बघता. बसायला जागा इथे चांगली. ओके, 3 मूर्त्या. ही पाणी जायला जागा वाटते. ध्यानधारणा. हे कसं शहरापासून लांब आहे ना इकडे, त्यामुळे शांती असते, त्यामुळे इकडे बांधलेलं आहे सगळे. 3 मूर्ती सेम सेम सगळं. तर ही अशी आहे जोगेश्वरीची लेणी. ही तुम्ही गुहा दिसती. आत जा येत नाही, पण इथे बघू शकतो जिथली.
गणपती पिलर कसे भारी बांधलेत पिलर. अभी पाणी आहे इसमें. आता आम्ही वरनं चालत खाली आलो इकडे. तर आता हे दिसलंय काय काय माहिती एवढं भीती वाट लागली. खाली माणसाची वाटते. इकडून जावं. कारण खाली आवाज येतो माणसांचा. आयुष्यपत किती खोल आहे. होय बापरे. होय रे खतरनाक दिसलं. कसं कापलं बघितलंय. इतना खाली जायला कसं दिसते. यहाँ से बहुत आराम से चला. थोड़ा भी पैर थोड़ा पण जर पैर आमचा खाली ही आला ना. आराम से आ जाओ आराम से. आराम से एकदम. हाँ पकड़ जाओ. पडले तर खाली जाई. उतर द्यावं लागतं खाली. आम्हाला खाली नाहीच होतं खरं तर. आम्ही आलो वरनं. हाँ हमको जा लगी जगह पे आ गए. है इधर रास्ता तो है. बनाया तो है ना. हाँ आपण नया रास्ता में आ गए. हाँ या आम्हाला नवीन रस्ता भेटला. इकडून कोणी येत नाही. अरे बापरे. बहुत खतरनाक रास्ता है तो. यहाँ पे हम जैसे लोग आते होंगे. इस रास्ते से हम जैसे लोग आते होंगे. घसरत लई बेकार घसरते. हळूहळू. उधर भी किया उधर लगता है आगे. तिकडे पण बहुतेक आहेत. तिकडे पण लई लांब आहे. त्या पण हे 30 ते 34 आहे. पण ती लई लांब आहे. या असल्या गाड्या घेतल्या ना परवडते. या असल्या गाड्या. तसं तिकीट किती असतं. 30 रुपये तिकीट आहे. 30 रुपये तिकीट. क्या है टिकट 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 चाहिए उनको. जाके ले लेगा टिकट बोले तो. वही तो जाना पड़ेगा. हे आहे ते प्लॅन. मागाचाच प्लॅन आहे की सगळा. हे उंच आहे की. इकडं सिंह आहेत काय. तिकडं हत्ती होतं. हवेला पाणी आहे की. स्वच्छ पाणी आहे. हे पाणी तोंड वगैरे धुवायला. 29 ही कुठली लेणी. ये शिव को समर्पित है. दुमार लेना. ये लगा है सीता के नहाने के नाम से भी जाना गया है. भव्यता तथा शिला स्थापत्य को प्रभावित करते वक्त 8वीं शताब्दी में 8व्या शताब्दीत झालेला आहे. गुफा मंदिर आतमध्ये. हाँ नंतर विन्यास में गुणाकृती योजना में नियोजित है. थांबा जरा नीट वाचतो मी. तुम्ही पॉज करून वाचा. ही 29वी लेणी आहे. आणि मी आतापर्यंत जेवढं बघितलं ना त्याच्यामध्ये ही सगळ्यात मोठी आहे. खतरनाक आहे रे. मूर्तियों के ऊपर ना चढ़ बैठे. काय काय नसते त्याची शौकीन वर बसले बारक्या लेकरांना पाठवतात. अरे बापरे जबरदस्त मूर्त्या काढल्या कसल्या भारी भारी.
ही मंडप आहे, अर्धमंडप आहे. ही मूर्ती काय तर रागामध्ये दिसते. ही मूर्ती एक्सप्रेशन म्हणून कळते रागात आहे. वा वा वा. ह्याच्यामध्ये शिवलिंग आहे. ही तेव्हाच्या काळातली कपडे वगैरे कसं असायची, वेशभूषा, नंतर अलंकार कसे असायचे, हे गळ्यातलं सगळं अलंकार. ही मला आवडली बाबा, मस्त आहे. आतापर्यंत जे बघितलं ना मला आवडलेली याची. काय मोठंच्या मोठी ही आहे. ही द्वारपाल काय मोठं आहे. आणि पिंड पण मोठे. याला 4 दरवाजे आहेत. ही एक दरवाजा आहे, दुसरा दरवाजा आहे 3 आणि हे 4. 4 दरवाजे आहेत. हां हा जा मला म्हणजे काय तर तुम्हाला दाखवतो मध्ये चीज. हे आता आम्ही खरं तर आम्ही ह्याच्या वरून आलो, वर होतो मागा. काय मोठ्या मोठ्या मूर्त्या बांधल्या तरी इथं. खरंच रे. हम उधर से आए थे ना ऊपर से. हाँ आम्ही मागा वरून आलतो. काही जबरदस्त है ये भाई. उसके अंदर भी लेनी है नहीं, बस ऐसे ही. और रहने के लिए जगह है. अच्छा देखते तो ये विश्राम गृह है. ये रहने के लिए विश्राम गृह. ये पाणी जाण्यासाठी केलं आहे. पाठोपाठ प्रदक्षिणा घालून जायचं आहे. ही लेन ह्यासाठी फेमस आहे, ह्या मूर्त्यांसाठीच. खाली उतरायचा रस्ता दिसते ना. इथनंही रिटर्न जाऊ शकतो आता आम्ही. कुठल्या भव्य मूर्ती आहेत त्या. वर पण काय तर कामं केली होती, ते आता नीट दिसत नाही. आम्ही त्या गाईडला विचारलं ना, तेव्हा त्यांनी सांगितलं की हे कशासाठी आहे. हे बघितलं ना, हे पूर्ण बोट असं येते आतमध्ये, इकडून दिसतं बाहेर. तर हे तेव्हाच्या काळात रस्सीनं बांधण्यासाठी केलं होतं, जेणेकरून हे वरचं काम करताना असा रस्स्या बांधू शकतो त्याने. बघा तिकडे एक आहे आणि इथं असं एक आहे. याला असं रस्स्या बांधून वरचं काम करण्यासाठी केलेलं आहे. ते इथनं खाली जातो. आणि हे कशाला बांधलं माहिती आहे का, पूर्ण मंदिराच्या समोर. तर जर कोणी हल्ले केले ना तर दिसू नये की आतमध्ये एवढं भारी मंदिर पण आहे म्हणून. हे मंदिराच्या बचावासाठी केलेलं आहे. मस्त आहे.
आता बाकीचे लेणार आहे, तिकडे जायचं मला. ही रस्ता तिकडे जायचा. ये ना वरनं धबधबा पडतो म्हणून खाली, इथं पूर्ण खाली पाणी हवं आहे. प्रकाश आणि ती एकच खाली आली ती वड. ज़बरदस्त है. नहीं जितना जब ज़्यादा बारिश होगी ना बहुत मस्त लगेगा ये व्यू सच में. पूरा पानी, हाँ पानी, और यहाँ से हम जाएंगे और पानी यहाँ से गिरता. कुछ लिखा है ये केव्स है. कितना नंबर की? 28 नंबर की केव्स है. छोटी है, एक अंदर जाके थोड़ा देखते क्या. ये जैन लोगों की है क्या? नहीं, ये पूरा हिंदू. हाँ हिंदू है, पूर्ण हिंदू है. पूरा शायद है ये कहीं उड़ी कैसे ये इतना ही है, बहुत छोटा ही है. ये कसं केलं बाई झाडाला. यहाँ भी कुछ आधा करके यहाँ भी है. कुछ काटे हैं. 27 नंबर केव. ये हाथपाय धोवायला पाणी. हे सगळे द्वारपाल आहे. त्रिदेव आहे, 3 मूर्ती. हे हत्तीचं तोंड आहे त्याला. तेव्हाचं रंग होतं, ती रंग आता गेले. ते माझा पाय पडला होता, पडलो तुम्ही खाली. तो हां सांगा. हातीची मूर्ती अवतार आहे. हां ब्रह्मा विष्णू महेश हां आहे ना. हो तुम्ही मानता ना या गोष्टीला? हो मानतोय. मानता ना. हो नंतरचा काळ कोणता आला होता? ते काय मला माहीत नाही एवढं मला. नाही का? नाही. तर नंतरचा काळ झाला होता की आपण जे दत्तात्रय महाराज म्हणून, हां तो ह्या दत्तात्रयचा अवतार पहिलेपासूनही होता आणि आताही आहे. आणि नंतर कसं झालं माहिती आहे का, हे जी काही वेशभूषा जी दाखवलेली आहे, हां अलंकार ते, हां हे बिलकुल राईट आहे त्यावेळेसचा. आणि जो त्याच्यानंतर आताचा जो काळ येणार आहे, हां तर इथून पूर्ण तुम्हाला काहीच नाही आहे. हां म्हणजे पहिलाही काळ हाच होता हां आणि याच्यानंतरचा काळही असंच होणार आहे. हे तर मानता ना तुम्ही? हां आहे लक्षात? हे अलंकार तेव्हाच्या. आणि त्यांच्या हातामध्ये ती हत्यार. हा हत्यार. आणि जो आताचा काळ येणार आहे, तर हा आपण इथून हा पकडायचा. म्हणजे काय पकडायचं काय? हे कंबरपासूनचा खालचा अवतार, त्यावेळी तोच अवतार होता, पण आता हा आखरी अवतार हाच आहे. हां हां म्हणजे अगोदर 3 तोंड असं का? हां नाही, ब्रह्मा विष्णू महेश हे तर साहजिकच आहे. म्हणजे त्यावेळेस तो त्याच्यानंतर आता दत्तात्रयचा काळ आला होता, ते 3च होते. आणि त्यानंतर जो काळ आला होता तो तिथं कपडा होता, पण अर्धवटच होता. आणि त्याच्यानंतर जो काळ आहे आताचा, तर आता ही पूर्ण कमर खालचा. कमर खालचा. आलं लक्षात? हां असं आहे काय? असं आहे. ते त्यांनी सांगितली एवढी माहिती. तिथं खाली झोपलेलं कोणतं राहील तिथं? हा तुम्ही सांगितलं कोण आहे? कोण झोपले ते? हनुमान झोपले काय? हा
आता हे कोण आहे? कोण झोपलेली? तुमच्या वयाच्या हिशोबातून ही मूर्ती कशाची आहे? विष्णूची, पण तोंडावर तरी हनुमान वाटते ती. वाटते ना? हो पाहिल्यानंतर हनुमान वाटते. हो. तर ही मूर्ती हनुमानाची आहे. हां त्याच्यानंतर ही जी मूर्ती आहे हां ही एक राक्षसी मूर्ती. हां ज्यावेळी हनुमानची सुरुवात चालली होती हं. त्या आपल्या रामायणाच्या काळात नाही, हां तर तिथं एक तलाव लागला होता. तर या स्त्रीचं मन हनुमान वाळलं. म्हणजे आणि न काही करता हं. तिला मूल झालं. हां हे वरून ज्यावेळी चालले होते की नाही, हां हां ते यांना फक्त इतके दुरून चालले होते, ते यांचा फक्त असं घाम म्हणजे अंगाचं जे शरीरात हां. घाम आहे, तर हे फक्त तोंड असं होतं की कधी याला खातो, हं हं. कधी याला खातो. हां हां पण त्या काळात ते अशी व्यवस्था झाली होती की तो घाम फक्त तोंडात येतो म्हणजे बाळ तयार झाला. हं हं हं. म्हणून हे यांची सेवा करत आहे इथं. असं आहे का? तरी स्टोरी आहे. ही स्टोरी आहे. ही दुसरी लेणी. ह्या थोड्या मोठ्या लेण्या त्या मगापेक्षा. 26 नंबरची लेणी. ही आरामाचीच आहे. हे मंडप आहे, अर्ध मंडप म्हणते त्याला. आणि आतमध्ये गर्भगृह. हे पाठीमागचं दक्षिणा घालायचं. ही द्वारपाल इथं पण आहे. पंचवीस नंबरची. पटापटा जाऊ. इथं मूर्तीचं एवढं काय दिसत नाही. तर खाली अजून खाली पण आहे. इथं जात आहेत ना खाली. ही 25 नंबरची आहे. ये ज़्यादा पुरानी लगती है. ये जरा जास्त जुनी वाटते बाकीच्या लेण्यापेक्षा. द्वारपाल. यहाँ पे शिवलिंग तो नहीं दिख रहा. नहीं, ये कोई और वेदी है हाँ दूसरा है कुछ. या पूजा वूजा करने के लिए. ये क्या है? दूसरा ही कुछ है. यज्ञ. यज्ञ. हाँ सुनते. आणि हे कसं काढली मूर्ती बघितली काय?